हाय फ्रेंड्स, बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे आता बेस थेरम. इम्पॉर्टंट थेरम आहे. लेट द इव्हेंट्स A1 A2 डॅश 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 AN एन पर्यंत नंबर्स दिलेले आहेत आपल्याला. रिप्रेझेंट अ पार्टिशन ऑफ अ सॅम्पल स्पेस ओहम इफ प्रोबॅबिलिटी ऑफ AI कसा दिला आपल्याला नॉट इक्वल टू 0 फॉर ऑल I इज इक्वल टू 1 टू n. I ची व्हॅल्यू आपल्याला 1 टू n दिलेली आहे अँड प्रोबॅबिलिटी ऑफ B सुद्धा कसा दिलेला आहे नॉट 0 दिलेला आहे. देन प्रोबॅबिलिटी ऑफ आपल्याला फाइंड करायचे की प्रोबॅबिलिटी ऑफ AI डिवाइड्स B इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स AI डिवाइडेड बाय समेशन ऑफ I इक्वल टू 1 टू n प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स AI आणि I इज इक्वल टू 1 टू n. प्रूफ बघूया. बघा आपण फिगर काढलेली आहे. फिगर दिलेली आहे आपल्याला की आपण काढलेली आहे सॅम्पल स्पेस ओहम घेतला. हा बी सेट घेतलेला आहे आणि A1 A2 कसे दिलेले आहेत nth पर्यंत दिले आहेत ते सुद्धा कसे दिलेले आहेत सेपरेटली दिलेले आहेत. मग रेफरिंग फिगर 3.4 अँड बाय द डेफिनेशन ऑफ कंडिशनल प्रोबॅबिलिटी. बघा आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी मध्ये बघितलेलं आहे की प्रोबॅबिलिटी मध्ये काय बघितलंय की A इंटरसेक्शन A डिवाइड्स जर B असेल तर काय बघितलं होतं इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B डिवायडेड बाय B बघितलेला आहे. फक्त इथं आपल्याला काय ऍड झालेलं आहे I झालेला आहे. फक्त इथं वेगळं काय आपलं I आहे म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ AI काढायचं आहे तर त्याच्यासाठी आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन यूज करतोय आणि आपल्याला कंडिशनल प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन माहिती आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ A डिवाइड्स B इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B डिवाइड्स काय असतं जो डिवाइड्सचा पार्ट असेल प्रोबॅबिलिटी ऑफ B. मग सेम तसंच आहे प्रोबॅबिलिटी ऑफ AI डिवाइड्स B इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटरसेक्शन B डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ B म्हणजेच इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स AI डिवाइडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ B युजिंग थेरम ऑफ कंपाऊंड प्रोबॅबिलिटी. बघा मग आपण इथं कंपाऊंड प्रोबॅबिलिटीचा थेरम यूज केलेला आहे. नाउ वी हॅव आपल्याला B बघायचं आहे. B इक्वल टू सॅम्पल स्पेस ओहम इंटरसेक्शन B इज इक्वल टू बघा सॅम्पल स्पेस काय दिलेलं आहे आपल्याला A1 पासून तर AN पर्यंत दिलेले आहेत. म्हणजेच आपण तेच लिहून घेतलं की A1 युनियन A2 युनियन सर्वांचा युनियन म्हणजे काय दिलेलं आहे इथं सॅम्पल स्पेस ओहम दिलेला आहे आपल्याला. मग A1 युनियन A2 युनियन A3 युनियन डॅश 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 युनियन ऑफ AN आणि इंटरसेक्शन ऑफ B जसाच तसा इज इक्वल टू A1 इंटरसेक्शन B युनियन ऑफ A2 इंटरसेक्शन B. बघा आपण युनियन काय घेतला ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेतला हा युनियन आणि काय केलं A1 चा इंटरसेक्शन B घेतला मग A2 चा इंटरसेक्शन B घेतला A3 चा इंटरसेक्शन B घेतला डॅश 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 AN चा इंटरसेक्शन B घेतला आपण. हिअर सम ऑफ द इव्हेंट्स आर इम्पॉसिबल दॅट इज AI इंटरसेक्शन B कसा असतो तो फाय कारण AI इंटरसेक्शन B कारण B चे पण इलेमेंट्स आणि AI चे इलेमेंट्स कॉमन नाही आहेत म्हणून तो कसा येईल मग फाय येईल म्हणजेच एम्प्टी सेट येईल. बट इच वन ऑफ देम कॅन बी सीन टू बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पण ते कसे दिसतात आपल्याला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. बघा म्हणजेच देअर फॉर प्रोबॅबिलिटी ऑफ B काय येईल मग आपला प्रोबॅबिलिटी ऑफ A1 इंटरसेक्शन B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ A2 इंटरसेक्शन B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ A3 इंटरसेक्शन B प्लस डॅश 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 प्रोबॅबिलिटी ऑफ AN इंटरसेक्शन B म्हणजेच इज इक्वल टू समेशन ऑफ I इक्वल टू 1 टू n प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटरसेक्शन B इज इक्वल टू समेशन म्हणजेच बघा A1 A2 A3 कसे दिलेले आहेत ते AI टर्म दिलेले आहेत म्हणून आपण इथं शॉर्टकट काय केलं की प्रोबॅबिलिटी ऑफ AI आणि इंटरसेक्शन B काय आहे सर्वांना कॉमन आहे म्हणून इंटरसेक्शन B लिहून घेतला. मग इज इक्वल टू बघा हा फॉर्म्युला कसला आहे मग समेशन ऑफ I इक्वल टू 1 टू n प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स AI म्हणजेच देअरफॉर आपलं प्रूफ झालं प्रोबॅबिलिटी ऑफ AI डिवाइड्स B इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स AI डिवाइडेड बाय समेशन ऑफ I इक्वल टू 1 टू n प्रोबॅबिलिटी ऑफ AI इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स AI आणि I ची व्हॅल्यू 1 टू n पर्यंत दिलेली आहे. बघा आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. एक्झाम्पल दिलेले आहेत A1 इकडे दिलेले आहेत A2 इकडे दिलेले आहेत. बघा या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला आणि सॅम्पल स्पेस ओहम. बघा सॅम्पल स्पेस ओहम मध्ये काय दिलेले आहेत मग 1 टू 50 पर्यंत नंबर्स दिलेले आहेत. 1 2 कुठे कुठे नंबर्स दिलेले आहेत पण ते नंबर्स कसे आहेत मग 1 टू 50 पर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15 आणि A1 आणि A2 म्हणजे A1 मध्ये इतके नंबर्स आहेत आणि A2 मध्ये इतके नंबर्स आहेत. मग A1 इज इक्वल टू काय दिलेले आहेत 1 टू 8 नंबर्स आहेत. बघा A1 मध्ये 1 आहे
2A 3A 4 5 6 7 and 8. बघा हा A सेट हा B सेट दिलेला आहे बघा आपल्याला. आणि A1 मध्ये किती एलिमेंट्स आहेत मग 1 to 8 नंबर्स आहेत. आणि A2 मध्ये काय आहेत मग 9 पासून पुढे 9 10 11 12 13 14 अँड 15. A2 मध्ये 9 to 15 एलिमेंट्स आहेत. क्लिअरली मग बघा त्यांचं इंटरसेक्शन काय दिसतंय आपल्याला. क्लिअरली A1 इंटरसेक्शन A2 इक्वल टू काय मिळेल आपल्याला 5 मिळेल. का की त्याच्यामध्ये 1 to 8 अँड 9 to 12 म्हणजे बघा दोघांमध्ये एकही आपल्याला कॉमन एलिमेंट्स दिसत नाहीये म्हणून आपला त्यांचं इंटरसेक्शन काय येईल मग आपला 5 येईल म्हणजेच एम्प्टी सेट येईल. अँड युनियन बघा युनियन म्हणजे पूर्णचा पूर्ण सेट म्हणजेच तो सॅम्पल स्पेस येईल बघा. A1 युनियन A2 काय येईल मग A1 चे पण एलिमेंट्स आणि A2 चे पण एलिमेंट्स दोघं मिळून म्हणजेच तो काय मिळेल आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल. म्हणजेच 1 to 50 नंबर्स मिळतील म्हणजेच त्यांचं सॅम्पल स्पेस. सपोज अ नंबर इज ड्रॉन ॲट अ रॅन्डम यू मे बी इंटरेस्टेड इन फाइंडिंग द probability that the number is even that is from A1. बघा मग सपोज द नंबर आपण ड्रॉन केलं ॲट अ रॅन्डम यू हॅव इंटरेस्टेड इन फाइंडिंग द प्रॉबिलिटी दॅट द नंबर इज इवन. बघा आपल्याला जर इवन नंबरची प्रॉबिलिटी फाइंड करायची तर आपण काय घेतला A1 सेट मधले काही एलिमेंट्स घेतले. बघा त्याला आपण B घेतलेलं आहे 2 4 6 अँड 8 हे काय घेतले मग A1 मधले एलिमेंट्स घेतले आणि कसे घेतलेले आहेत ते आपण इवन घेतलेले आहेत. 2 4 6 अँड 8 इवन नंबर्स घेतलेले आहेत ते A1 सेट मधले. आणि नेक्स्ट बघूया आपण हिअर लेट बी अ नंबर ड्रॉन इज इवन. बघा बी सेट मध्ये पण आपण इवन नंबर्स घेतले. कोणते कोणते आहेत मध्ये 10 12 अँड 14 मिळाले आपल्याला. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी डिवाइड्स A1 बी डिवाइड्स A1 इज इक्वल टू किती मिळाले आपल्याला 8. म्हणजे बघा पूर्ण नंबर्स किती होते ते 8 होते आणि त्याच्यापैकी आपल्याला इवन किती मिळाले 1 2 3 4 म्हणजे आपली प्रॉबिलिटी काय आली मग 4/8 आली. आणि सेकंड बघा प्रॉबिलिटी ऑफ बी डिवाइड्स A2. बघा बी घेतला बी सेट आहे हा आणि त्याच्यामध्ये A2 चे एलिमेंट्स घेतले ते किती आहेत मग 3 आहेत आपले. आणि म्हणजे किती एलिमेंट्स आहेत ते एकूण 1 2 3 4 5 6 अँड 7 म्हणजे 7 एलिमेंट्स पैकी किती प्रॉबिलिटी मिळाली आपल्याला 3 एलिमेंट्स हे कसे दिसत आहेत आपल्याला इवन दिसत आहेत म्हणजेच आपली प्रॉबिलिटी काय आली मग 3/7. आपल्याला बघा बेस थेरम यूज करायचा आहे. हेन्स युजिंग बेस थेरम मग प्रॉबिलिटी ऑफ आपला फॉर्म्युला माहिती आहे. प्रॉबिलिटी ऑफ A1 डिवाइड्स B इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ A1 इंटू प्रॉबिलिटी ऑफ B अपॉन A1 divided by probability of A1 into probability of B upon A1 plus probability of A2 into probability of A upon A2 म्हणजे इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करून देऊया. प्रॉबिलिटी ऑफ A1 काय मिळाला आपल्याला 8/15 कारण आपल्याला 15 नंबर्स पैकी प्रॉबिलिटी ऑफ A मध्ये किती एलिमेंट्स दिसत आहेत आपल्याला 8 दिसत आहेत म्हणून आपण 8/15 घेतलं इंटू प्रॉबिलिटी ऑफ B अपॉन A1. बघा B अपॉन A1 किती मिळालं आपल्याला 4/8 हे आपण फाइंड केलेलं आहे. डिवायडेड बाय प्रॉबिलिटी ऑफ A1 बघा परत A1 विचारलेला आहे. A1 किती मिळालं आपल्याला 8/15 कारण 15 नंबर्स पैकी आपल्याला प्रॉबिलिटी ऑफ A1 मध्ये किती दिसत आहेत नंबर्स 8 दिसत आहेत 1 2 3 4 5 6 7 अँड 8. नेक्स्ट आहे इंटू प्रॉबिलिटी ऑफ B अपॉन A1 आपला 4/8 जसं तसा लिहिला प्लस प्रॉबिलिटी ऑफ A2. बघा मग A2 मध्ये किती एलिमेंट्स दिसतात आपल्याला 1 2 3 4 5 6 अँड 7 एलिमेंट्स दिसत आहे म्हणजेच 15/7 50 पैकी आपल्याला 7 एलिमेंट्स दिसत आहेत इंटू प्रॉबिलिटी ऑफ A अपॉन A2. बघा A किती A अपॉन A2 म्हणजेच किती मिळाला आहे तो 3/7. B अपॉन A2 असेल तो B अपॉन A2 किती मिळाला आहे तो आपल्याला 3/7 म्हणजेच इज इक्वल टू बघा हे जर आपण सॉल्व्ह केलं की 8/15 बघा 8 गेट कॅन्सल 4/15 घेतलं मग डिवायडेड बाय 8 कॅन्सल होऊन जाईल 4/15 प्लस 7 गेट कॅन्सल 3/15 म्हणजे जर हे आपण सॉल्व्ह केलं तर किती आन्सर येईल त्याचं 4/7. बघा मग जर हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल 4/7. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं ऑफ ऑल द स्मोकर्स इन अ पर्टिक्युलर डिस्ट्रिक्ट 40% प्रेफर ब्रँड A and 60% prefer brand B. Of these smokers who prefer brand A1 is 30% are femaleless and of those who prefer brand B 40% are female. What is the probability that a randomly selected smoker preference brand A
गिव्हन दॅट द स्मोकर सिलेक्टेड इज अ फिमेल. बघा आपल्याला फिगर दिलेली आहे सॅम्पल स्पेस ओहम. मग काय म्हटलंय फर्स्ट काय म्हटलेलं आहे की पर्टिक्युलर डिस्टिंक्ट 40% प्रेफर ए. 40% हे ए मध्ये आहे बघा 40% ए मध्ये प्रेफर ब्रँड बी ऑफ दी स्मोकर्स ॲज हू A1 इज 30%. हे 30% दिलेलं आहे बघा A1 ची व्हॅल्यू. फिमेल्स आर फिमेल्स अँड दोज हू प्रेफरन्स बी. नाही A1 ची आपल्याला बी ची किती दिलेली आहे ए ची किती दिलेली आहे 40 दिलेली आहे. 60% बी ची दिलेली आहे बघा 60% बी ची. नेक्स्ट A1 ची 30% दिलेली आहे आणि 40% आपल्याला बी ची दिलेली बघा म्हणजेच A2 ची दिलेली असेल. मग आपण बघा ही फिगर काढली आणि सॅम्पल स्पेस ओहम. मग लेट A1 काय घेतलेला आहे स्मोकर्स हू प्रेफर ब्रँड ए आणि A2 काय घेतलेला आहे स्मोकर्स हू प्रेफर ब्रँड बी. आणि बी सेट असा घेतलेला आहे हा की स्मोकर्स इज अ फिमेल. A1 A2 घेतलेले आहेत आणि हा बी घेतलेला आहे. मग वी हॅव प्रॉबिलिटी ऑफ A1 इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला 0.40. बघा 40 दिलाय 0.40. प्रॉबिलिटी ऑफ A2 आपल्याला 0.60 मिळेल. आणि प्रॉबिलिटी ऑफ B डिवाइड्स A1 बघा B डिवाइड्स A1 चा फॉर्म्युला यूज करून किती मिळेल आपल्याला ते 0.30. आणि प्रॉबिलिटी ऑफ B डिवाइड्स A2 केलं तर किती मिळेल ते 0.40 केलं. युजिंग मग आपण बघा बेस थेरम यूज करायचं आहे. तुम्ही B डिवाइड्स A1 म्हणजेच काय B इंटरसेक्शन ऑफ A1 डिवायडेड बाय A1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला तोच कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा. मग युजिंग बेस थेरम प्रोबॅबिलिटी ऑफ A1 डिवाइड्स B इज इक्वल टू बघा प्रोबॅबिलिटी ऑफ A1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स A1 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ A1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स A1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ A2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स A2 हा आपला बेस थेरम आहे. इज इक्वल टू बघा व्हॅल्यू पुट करून देऊया. प्रोबॅबिलिटी ऑफ A1 ची 0.40 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स A1 0.30 डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ A1 0.40 इंटू probability of B divides A1 0.30 plus probability of A2 0.60 into probability of B divides A2 0.40. बघा मग 0.40 इंटू 30 0.120 म्हणजे 0.12 लिहितो डिवायडेड बाय 4 इंटू 3 12 प्लस 6 इंटू 4 6 4 जा 24 इज इक्वल टू बघा मग 12 प्लस 24 36 येईल आणि 12 1 जा 12 12 3 जा 36 बघा म्हणजेच हे आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. ती प्रोबॅबिलिटी आपल्याला मिळालेली आहे 1/3. बघा आपला नेक्स्ट एक्झाम्पल आहे यू नोट दॅट युअर बॉस इज हॅपी इन 60% केसेस ऑफ युअर कॉल्स. यू हॅव ऑल्सो नोटिस दॅट इफ ही हॅपी ही ॲसिड्स यू to your request with a probability of 0.4 whereas if he is not happy he accepts your request with a probability of 0.1. You call on him one day and he accepts your request. What is the probability of his being happy? बघा मग आपल्याला आपण फिगर काढली की A1 इज इक्वल टू काय दिलेलं आपल्याला हॅपी आणि ते किती दिलेलं आपल्याला 60% दिलेलं आहे. आपल्याला नेक्स्ट दिलेला आहे 40% आणि सॅम्पल स्पेस ओम A2 किती दिलेला आहे नॉट हॅपी आणि हे 40% दिले आहेत आणि हे प्रोबॅबिलिटी काय दिलेली आहे त्याची 10% 0.1 म्हणजेच काय 10% घेतली आपण. मग लेट A काय घेतला आपण लेट A1 काय घेतलं युअर बॉस इज हॅपी म्हणजेच A1 काय घेतलेलं आहे आपण हॅपी घेतलेलं आहे. A2 युअर बॉस इज नॉट हॅपी आणि B काय घेतलेलं आहे ही ॲसिड्स युअर रिक्वेस्ट आणि B सेट घेतलेला आहे आपण. बी सेट इथे दाखवलेला नाही पण तो इकडे येऊ शकतो म्हणजे दोघांचं हे येऊ शकतं ते बघा म्हणजेच हिअर वी आर गिवन प्रोबॅबिलिटी ऑफ A1 इज इक्वल टू किती येईल मग 0.60 येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ A2 इक्वल टू 0.40 येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ B डिवाइड्स A1 बघा प्रोबॅबिलिटी ऑफ B घ्यायची B डिवाइड्स A1 घ्यायचा म्हणजे 0.40 डिवायडेड बाय 10 किती येईल मग ते 0.4 येईल आपलं. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A2 घ्यायचं बघा मग आपण प्रोबॅबिलिटी ऑफ A1 आपला 0.60 आलाय. प्रोबॅबिलिटी ऑफ A2 इक्वल टू किती आलाय 0.4
40 हे आपण फिगरवरून लिहिलं. नंतर प्रॉबिलिटी ऑफ बी डिवाइड्स A1 बघा बी ची व्हॅल्यू पुट करायची आणि A1 ची इज इक्वल टू किती मिळते ती आपल्याला 0.4 अँड प्रॉबिलिटी ऑफ बी डिवाइड्स A2 किती मिळतोय आपल्याला 0.1. मग बघा मग बाय बेस थेरम यूज करूया आपण. बेस थेरम आपल्याला माहिती आहे की प्रॉबिलिटी ऑफ A1 divides B is equal to probability of A1 into probability of B divides A1 divided by probability of A1 into probability of B divides A1 plus probability of A2 into probability of B divides A2. बघा probability of A1 ची व्हॅल्यू पुट केली आपण 0.60 into probability of B divides A1 आलाय आपला 0.40 divided by probability of A1 आलाय आपला 0.60 इंटू प्रॉबिलिटी ऑफ बी डिवाइड्स A1 आलाय आपला 0.40 प्लस प्रॉबिलिटी ऑफ A2 आलाय आपला 0.40 इंटू प्रॉबिलिटी ऑफ बी डिवाइड्स A1 आलाय आपला 0.1 म्हणजेच इज इक्वल टू बघा 0.60 इंटू 40 0.24 येईल डिवायडेड बाय हे करायचं 0.24 प्लस 0.40 इंटू 0.1 बघा जर हे आपण सॉल्व्ह केलं तर किती आन्सर मिळेल आपल्याला 0.8571.